चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे यांच्या हस्ते छावा युनिसेक्स फिटनेस हाऊसचे शानदार उद्घाटन। सातपूर अंबड लिंक रोड येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश थोरात व त्यांचे चिरंजीव ओमकार थोरात यांच्या छावा युनिसेक्स फिटनेस हाऊस या अत्याधुनिक जिमचे उद्घाटन जय मल्हार मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते तथा खंडोबा फेम देवदत्त नागे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ सीमाताई महेश हिरे, सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे, माजी सातपूर प्रभाग सभापती नंदुशेठ जाधव, माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, प्रभाग क्रमांक 26च्या विद्यमान नगरसेविका सौ नैना निलेश जाधव, अशोक पारखे आदी मान्यवर उपस्थित होते। ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने देवदत्त नागे यांचे भव्य स्वागत करण्यात आले। रिमझिम पावसाच्या साक्षीने झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी मनोगत व्यक्त करताना देवदत्त नागे म्हणाले, जिम हे केवळ व्यायामाचे घर नसून ते मंदिर आहे। मी आजही मंदिरातील डंबेल्स आणि प्लेटची पूजा करतो। शूटिंगच्या निमित्ताने महाराष्ट्रासह परदेशातील विविध जिममध्ये व्यायाम करताना तेथील जिम संचालकांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी सांगितले। जिमचे पावित्र्य आणि शिस्त जपण्याचा संदेश देत त्यांनी ओमकार थोरात यांनीही ही परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले। छावा युनिसेक्स फिटनेस हबचे वैशिष्ट्य म्हणजे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे व्यायाम करता यावा यासाठी अत्याधुनिक व्यायाम मशीन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। परिसरातील नागरिकांनी जिमचा लाभ घेत निरोगी व सुदृढ जीवनशैलीकडे वाटचाल करावी असे आवाहन आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी केले आहे। कार्यक्रमास नामदेव थोरात, निलेश जाधव, गौरव जाधव, जिमचे संचालक ओमकार हरीश थोरात, स्नेहल थोरात, शिरीष थोरात, राजश्री पाटील, गजानन शिंदे, दीपक शिंदे, अजय थोरात, नरेंद्र थोरात, दिलीप पाटील, विकी जाधव, योगेश जाधव, निंबाळकर, मानसी थोरात यांच्यासह नागरिक व जिमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओमकार थोरात यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर हरीश थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याने छावा युनिसेक्स फिटनेस हाऊस या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ यांनी केले। त्यांचा तो व्यायाम व्हायचा, कपडे भांडी धुणी हे व्यायाम व्हायचा, तो सध्या होत नाही। पण तोच व्यायामासाठी तुम्हाला एक तास काढावा, काहीच हरकत नाही। तो 1 तास तुम्ही इथे काढा। खरंच सांगतो तुम्हाला की अजून आमच्यासाठी आमची जी स्त्री शक्ती आहे ती दुप्पट होईल। म्हणून म्हणतो की प्लीज या आणि तुम्ही खूप चांगली गोष्ट केली आहे की या आपल्या सातपूरमध्ये अशी एवढी सुसज्ज अशी जिम्नॅशियम तुम्ही उभारलेली आहे। एकच फक्त समोर इथे पण केलं तरी सुद्धा प्रपंच सुद्धा आपल्याला बदलणार, बरोबर? त्यामुळे दर महिन्याला प्रत्येकाकडनं फी घ्यायची म्हणजे घ्यायची। खरंच सांगतो आजचा दिवस खरंच सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, अभिमानाचा आहे आणि आनंदाचा आहे। आणि त्या दुधात साखर म्हणजे आपला भक्ता म्हणजे आपला लाडका ओंकार यांनी आज नवीन सुरुवात केलेली आहे। खरं तर फिटनेसचं महत्त्व हे आज आपल्याला प्रत्येकाला कळतं, परंतु कळत नाही। कारण दररोज आपण ठरवतो, नवीन वर्ष आलं की ठरवतो आता 1 जानेवारी आली की आपण सुरुवात करू किंवा पुढचा सोमवार आला की करू, असं होतं की नाही? बऱ्याच जणांचं होतं। आणि त्यामुळे त्याचा निश्चय करण्याकरता किंवा ती सुरुवात करण्याकरता खास आपल्यासाठी छावा हा अतिशय म्हणजे आपल्या सगळ्यांना आनंद देणारा किंवा अभिमान वाटणारा असं छावा फिटनेस हाऊस ही सुरुवात केलेली आहे। खरं तर युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण बघतो की फिटनेसचं महत्त्व असतं। आणि आज खऱ्या अर्थाने
भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना मला वाटतं सकाळपासून आपण हा स्वातंत्र्य दिवस करतो आणि त्याच माध्यमातून आमचे भाचे हरीश थोरात यांनी त्यांचा मुलगा त्यांनी आज छावा फिटनेस या व्यायामशाळेचं उद्घाटन आपल्या मला वाटतं त्यांचे आकर्षण आहे असे देवदत्त आपल्या जिल्ह्याच्या आमदार सीमाताई हिरे महेशजी हिरे आमचे मित्र व्यंकटेश मोरे आमचे अशोकजी पारखे मोठे शेठ मधुकर शेठ जाधव उपस्थित आमचे सर्व नातेवाईक असेल होळकर असतील शिंदे परिवार असेल गायकवाड परिवार असेल अनेक या ठिकाणी हितचिंतक जमलेले त्यांना सुद्धा कार्यार्थीने शुभेच्छा देतो आणि ओमकारनी हा जो कुठंतरी पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी जो नवीन व्यवसाय चालू केलेला आहे मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो कारण आम्हाला माहिती आहे आमच्या मधुकर शेठनी सगळे बिल्डर बनवले पण आता हे बॉडी बिल्डर बनण्याचं त्यांनी खऱ्या अर्थाने जे केलं कारण ही एक सांगायला मला आनंद वाटतो तर मी ज्या ठिकाणी राहायचो महेशजी अशोक तांबावर आणि धनगर गल्लीत त्यावेळेस आमच्या घरासमोरच तालीम होती मला वाटतं व्यंकटेश तुला माहित नव्हतं तुझे एवढे माझे मित्र आहे आम्ही दोघं ट्रक ड्रायव्हर होतो आणि त्या तालीम असल्यामुळे व्यायामाचं काय महत्व आहे मला वाटतं आम्ही लहानपणापासून अनुभवलेलं आहे आणि म्हणून ओंकार तुझा हा व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी यांचे सर्वांचे मी आभार मानते खरं तर आज ओंकार तुला खूप खूप शुभेच्छा की छावा फिटनेस हाऊस आज ह्या चांगल्या शुभमुहूर्तावर उद्घाटन होत आहे खरं तर सांगायला अतिशय आनंद होत आहे की ज्या वेळेला फार पूर्वी आपण म्हणायचो की शेतकरी असेल किंवा घरातली एक स्त्री असेल ती घरातल्या सकाळच्या जात्यावरचं दळण करण्यापासून ते संध्याकाळच्या चुलीवरच्या स्वयंपाकापर्यंत असो किंवा घरातले धुणी भांडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडनं हे केलं जायचं पण आता ह्या जशी भारताची आपण स्वातंत्र्य झाला भारत स्वतंत्र झाला आणि भारताची प्रगती होऊ लागली तसंच या वैज्ञानिक युगामध्ये यंत्रयुगाने प्रवेश केला आणि माणूस म्हणताना आपण की ज्या वेळेला माणूस कमकुवत झाला आणि यंत्र बलवान झालं मग ह्या सगळ्या गोष्टीतून ज्या वेळेला आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची म्हटलं तर अशा काही गोष्टी ह्या आपल्या समोर स्रोताच्या रूपात उभ्या राहिलेल्या आहेत मला वाटतं हाच स्रोत ओंकार तुझ्या या छावा फिटनेसच्या माध्यमातून नक्कीच सर्वांना त्याचा उपभोग घेता येईल आणि आपल्या या सर्व स्त्री असो पुरुष असो यांना सर्वांना त्याचा लाभ घेता येईल त्याबद्दल तुझ्या या पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आणि प्रेक्षक वर्ग तुमचे मी हार्दिक स्वागत करतो मी ओंकार हरीश थोरात माझ्या एक छोट्याशा झोप्याची सुरुवात होत असताना आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री देवदत्त नागे सर यांचे छावा फिटनेस हाऊसच्या वतीने हार्दिक स्वागत करतो जय मल्हार या नाटकात त्यांनी गाजवलेली खंडोबांची भूमिका प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आजही घर करून आहे त्याचसोबत त्यांची दमदार शरीरयष्टी आणि शिस्तबद्ध जीवनशैली ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे माझे आदरणीय आजोबा माननीय श्री मधुकर शेठ जाधव आणि नंदू शेठ जाधव यांचेही मी छावा फिटनेस हाऊसच्या वतीने हार्दिक स्वागत करतो तुमचे मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे तसेच नाशिक जिल्ह्याचे आमदार सीमाताई हिरे त्याचबरोबर व्यंकटेशजी मोरे आणि महेशजी गोळे महेशजी हिरे यांचेही मी हार्दिक स्वागत करतो माझे वडील हरीश थोरात हे माझ्या स्वप्नाची सुरुवात होत असताना माझ्या सोबत आहे याचा मला आनंद आहे तुमचा माझ्यावरती असलेला विश्वास आणि प्रेम हीच माझी ताकद आहे माझ्या उज्ज्वला हरीश थोरात भलेही माझ्या सोबत नसली तरीही
तिचे आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असेल याचा मला विश्वास आहे. छावा फिटनेस हाऊस हे नाव आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराजांना प्रेरित आहे. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला शिकवतात धर्म, शौर्य आणि स्वाभिमान. त्याचबरोबर छावा फिटनेस हाऊस सातपूरमध्ये सुरू करण्यामागेही एक कारण आहे. आज आपण बघतो कॉलेज रोड, गंगापूर रोड, गोविंदनगर, त्याचबरोबर सिडकोतही आपल्याला प्रीमियम जिम बघायला भेटतात. अशीच एक जिम सातपूरमध्येही असावी अशी माझी इच्छा होती. त्यातूनच छावा फिटनेस हाऊस ही संकल्पना उदयास आली. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता संभाजी महाराजांसाठी तो ओळी बोलून जातो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. धन्यवाद. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.